नमस्कार, सह्याद्री रक्षक न्यूजमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आज महाराष्ट्रभर देशभर नाव स्मार्ट मीटर हा शासनाने एवढा घोळ गाठलेला आहे की साध्या मीटरला पूर्वी 500 रुपये बिल, तेच बिल आता जवळजवळ 2000 रुपये बिल यायला लागलेलं आहे। घरामध्ये काय असतो जगणं सुद्धा या शासनानं, या महावितरणनं एवढा अवघड करून ठेवलंय की प्रत्येकाच्या घराघरामध्ये येणारं बिल हे शासन लुटतंय का, नेमकं काय होतंय। एका ग्राहकानं तर घरावरती बिल जास्त येते म्हणून सोलर बसवला आणि आज त्या व्यक्तीला त्यांच्याच तोंडून ऐका की 500 रुपये येणारं बिल आज 63,000 रुपयाचा डोंगर त्यांच्यावरती बसवला। नमस्कार, मी भैरवनाथ मारुती ब्रांडे, मुक्काम सांगोला, राहणार मी पंढरपूर रोड सांगोला। मी माझ्या मुलाची नावे एक स्मार्ट मीटर माझ्या घरी घेतलेलं आहे। माझ्याकडे पहिला जुना मीटर होता। जुना मीटर असताना मला सरासरी 550 ते 600 रुपयाच्या आसपास बिल येत होतं। परंतु ज्या दिवशी मी हे सोलर बसवला आणि त्यावेळेला मला जे स्मार्ट मीटर बसवून दिले, त्याच्यामुळे सोलर बसवल्यानंतर जे मला 2 महिन्याचं जे बिल आलं आहे ते माझं 63,220 रुपये आहे। आज मला सांगा, मी स्मार्ट मीटर का सोलर का बसवला आहे, तर माझ्या घरची पहिली जी काही वीज बिल येते मला 600-700 रुपये, ते मला परवडत नव्हतं आणि ते परवडत नाही म्हणून मी 2 लाख रुपये खर्च करून आपल्या माझ्या बंगल्यावरती मी सोलर बसवला आहे। आणि सोलरचा बसवला असताना सोलर बसवल्यापासून मला 2 महिन्याचं 63,220 रुपये बिल आलेलं आहे। मला सांगा, आज एवढं जर बिल आलं तर माझ्यासारख्या शेतकरी वर्गातल्या माणसानं काय करायचं, कसं जगायचं, याला जबाबदार कोण। आणि ही वैयक्तिक माझी एकट्याची तक्रार नसून अशा आपल्यासमोर अनेक तक्रारी उद्या पुढे निर्माण होणार आहेत। आपल्याकडे बऱ्याचशा तक्रारी येणार आहेत आणि याची विचारणा मी त्या MSEBच्या अधिकाऱ्याशी विचारणा केली असता की ते म्हणतात आम्हाला माहीत नाही, काय केले बघू, आम्ही बघतो, चेक करतो। आणि अशा पद्धतीनं आज मी जाऊन त्यांची भेट घेत असताना त्यांची ही मला जरा भाषा चुकीची वाटली। सामान्य माणसानं जगावं की मरावं, खऱ्या अर्थानं ही स्थिती सांगोलमधली ड्रीम सिटी म्हणजे पुण्यात जसं शहर असतं किंवा मुंबईमध्ये जशी लोक सोसायटीमध्ये राहतात, एक उत्तम सिटी म्हणून ओळखली जाते। आज 80 कुटुंब इथं राहतात, म्हणजे जवळजवळ 700 ते 800 लोकांचं कुटुंब आहे। या ठिकाणी महावितरणनं दिलेले जे मीटर आहेत या सोसायटीमध्ये न विचारता स्मार्ट मीटर लावल्यानंतर वीज बिल वाढत गेलं, लोकांच्या समस्या वाढत गेल्या आणि याही लोकांनी 2 ते 3 महिना हे बिल सोसलं। पण आता हे सोसत नाही। हे विचारपूस करण्यासाठी सांगोलमधील महावितरणामध्ये अधिकाऱ्याला विचारण्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष मोहन बाबर आणि जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आयुब पटेल साहेब, हे वकील आहेत, नामवंत वकील आहेत, हे त्या ठिकाणी विचारपूस केले असतात। अध्यक्ष सरचिटणीस आहेत, त्यांना विचारपूस करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणचे आलेले अनुभव तुम्ही स्वतः जाणून घ्या। महावितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये सांगोला शाखेमध्ये ज्यावेळी हे सगळे निवेदक आणि सोसायटीचे सदस्य, पदाधिकारी, पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकार बंधू भगिनी हे सगळे ज्यावेळी निवेदन देण्यासाठी कार्यालयात गेले, त्यावेळी त्या निवेदनामध्ये जे सोलार प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये ज्या तक्रारी होत्या ते भैरवनाथ बुरांडे हे राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे स्वतंत्र पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत। त्याचप्रमाणे या सांगोला येथील ड्रीम सिटी जो शैक्षणिक संस्था आहे, प्रोजेक्ट आहे, त्याचे जे चेअरमन आहेत मोहन बाबर सर, या दोघांच्याही तक्रारी ज्यावेळी आम्ही मांडल्या संबंधित अभियंत्यांच्याकडे, तर त्यावेळी त्यांच्याकडून काही समाधानकारक उत्तर मिळालं नाही। त्या ग्राहकाला जर आपण म्हटलं तुम्ही येऊ नका या ऑफिसमध्ये कलेक्टिव्हली, तर यांनी जायचं कुठे, यांनी न्याय कुठं मागायचं, कुठं जायचं यांनी। MSEBच्या मीटरबद्दल तक्रार किंवा त्याच्याबद्दल दाद मागायला तर तुमच्याकडेच येणार हो साहेब। तुम्ही येऊ नका म्हणल्यावर यांनी जायचं कुठे, मग यांच्याकडे दुसरा पर्याय आहे। हे झालं बोलतोय। दुसरा असा आहे की हे जे तुम्ही म्हणताय की स्मार्ट मीटर बदलता येतात, ठीक आहे, बदलता येत असतील तर काय तक्रार नाही, बदला तुम्ही, त्याच्याबद्दल सुद्धा काय नाही। पण त्या ग्राहकाला विश्वासात घ्या साहेब, तुम्ही त्या ग्राहकाला विश्वासात घ्या। तुम्ही आता जे काही सांगितलं अगदी नम्रपणे की बाबा त्याचे फायदे काय आहेत, जुन्या मीटरचे जागो ग्राहक जागो ही फक्त टीव्हीला दाखवण्यापुरतीच जाहिरात आहे।
जागो ग्राहक जागो आणि आयुष्यभर यांनी फसवणूक लोकांची केली, लुटमार केली, हे महागात पडणार आहे. महाराष्ट्रातला संबंध शेतकरी बांधव असेल, प्रत्येक घरातला जो मीटर बसवलेला असेल त्याच्या विरोधात उठल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं लवकरच या सरकारनं महावितरणनं जागं व्हावं आणि या स्मार्ट मीटरमध्ये असणाऱ्या त्रुटी दूर कराव्या आणि यांना स्मार्ट मीटर मुक्त करावं ही सर्वांची विनंती.